तर इराण आणि अमेरिकेचं युद्ध चांगलंच भडकलंय। दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत। अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। तर हे युद्ध आणखी महाभयानक रूप घेणार असं चित्र सध्या दिसू लागलंय। दोन्ही बाजूंचं मोठं नुकसान होताना दिसतंय। आपण पाहू शकतो इस्रायलचा एअर स्ट्राइक एके ठिकाणी पाहू शकतो, त्यानंतर लेबनॉनमध्ये ही हाहाकार माजलाय। आयरन डोम जो आहे तो ऍक्टिव्ह झालाय आणि त्याचबरोबर युद्धात आता ग्रीसचा देखील प्रवेश झालाय। इराकमध्ये ड्रोन हल्ला सुरू आहे आणि हिजबुल्लाहच्या तळांवर देखील हल्ले होताना दिसतायत आणि फतेह 110 मिसाईलचा हल्ला देखील आपण पाहू शकतो। यानंतर अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा आज चौथा दिवस आहे। दररोज युद्ध घातक रूप धारण करतंय। एका बाजूला इस्रायल आणि अमेरिका आहे, तर दुसऱ्या बाजूला इराण एकटाच उभा आहे। इराण सतत नवीन शस्त्रांनी शत्रू देशांवर हल्ले करतायत। ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्या कडक इशाऱ्यानंतर हे हल्ले अधिक तीव्र झालेत। आतापर्यंत युद्धात 550 हून अधिक इराणींनी आपले प्राण गमावलेत। यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे, इस्रायल आणि इराणकडून एकमेकांवर जोरदार हल्ले चढवले जात आहेत। अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे 5 जवान ठार झाल्याची माहिती समोर येते। इस्रायल आणि अमेरिकेनं राजधानी तेहरानवर जोरदार बॉम्ब हल्ले सुरू केलेत। अल्लाहु अकबर, خلاص ضربوها. الله اكبر. اسمع ما صار شيء ابوك بس انت صار شيء. الله اكبر. आपण पाहू शकतात धुराचे लोट या ठिकाणी आकाशात दिसतात। इस्रायल आणि इराणकडून जे हल्ले होतात आता, त्यामुळे आता अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे 5 जवान ठार झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। तर इराण आणि इस्रायलमध्ये जोरदार धुमचक्की सुरू आहे। या युद्धातील काही महत्त्वाची दृश्य पाहूयात। الله اكبر. तर लेबनॉनवर पुन्हा एकदा इस्रायलने जोरदार हल्ला केलाय। लेबनॉनमधील दक्षिणी बेरूतमध्ये इस्रायलने जोरदार हल्ला केलाय। तर हिजबुल्लाहमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आल्याने मोठं नुकसानही झालंय। الله اكبر. आपण पाहू शकतो लेबनॉनवर पुन्हा एकदा इस्रायलने जोरदार हल्ला केलाय। लेबनॉनमधील दक्षिणी बेरूतमधील हे दृश्य आहे। बेरूतमध्ये इस्रायलने जोरदार हल्ला केलाय। हिजबुल्लाहमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हे हल्ले करण्यात आलेत आणि त्यामुळे खूप मोठं नुकसान जे आहे ते हिजबुल्लाहमध्ये झालंय। दरम्यान दुबईमध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांदरम्यान यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी अचानकपणे एका मॉलला भेट दिली आहे। यावेळी त्यांच्यासोबत दुबईचे क्राउन प्रिन्स, उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते। तर नागरिकांनी हल्ल्याला घाबरू नका असं आवाहन यावेळी करण्यात आलं। दरम्यान इराकच्या इरबिल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन पाडण्यात आलाय। इरबिलच्या संरक्षण यंत्रणेने यशस्वीरित्या उधळून लावलंय। तर पश्चिम आशियातील वाढत्या तणावादरम्यान इराणशी संबंधित गटांनी हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवासावर मोठं संकट निर्माण झालंय। मिडल ईस्टमधून जाणारी विमानं आता लांब रूटवर प्रवास करतायत। प्रवासी विमानं अनेक मिडल ईस्ट देशांचा
एअर स्पेस जो आहे तो वापरत नाहीयेत। फ्लाईट रडारच्या व्हिडिओमध्ये मिडल ईस्टच्या आकाशात एक रिकामा घेरा तयार झाल्याचं दिसतंय। तुम्ही पाहू शकता ग्राफिक्सच्या माध्यमातून इराणचा जो एअर स्पेस आहे तो पूर्णपणे रिकामी आहे। तिथून कुठल्याही प्रकारचे हवाई जे आहे ती प्रवास जो आहे तो होत नाहीये। फ्लाईट रडारच्या व्हिडिओमध्ये मिडल ईस्टच्या आकाशात एक रिकामा घेरा तयार झाल्याचं दिसतंय। त्यामुळे तर आता पश्चिम आशियातील भीषण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणात पलायन सुरू झाल्याची माहिती आली आहे। दुबई, अबुधाबी, कतर आणि बहरीन इथे मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यानंतर श्रीमंत नागरिक खासगी जेटने बाहेर पडतायत, तर रियाद सध्या सर्वात मोठे एक्झिट हब ठरलंय। दुबईहून लोकांना रस्त्याने रियादला आणून तिथून खासगी विमानाने युरोपकडे पाठवलं जात असल्याची माहिती समोर येते। तर आता अमेरिकेचे इराणवर हल्ले सुरूच आहेत। अमेरिकन सैन्याने इराणच्या दिशेने टॉमहॉक क्रूज क्षेपणास्त्र डागलंय, तर समुद्रातून डागण्यात आलेल्या या क्षेपणास्त्रे हल्ल्याची दृश्य समोर आली आहेत। त्यामुळे परिसरात तणाव आणखी वाढलाय। अमेरिकेकडून इराणवर करण्यात आलेले हल्ले अजूनही सुरूच आहेत। दरम्यान अमेरिकन सैन्याने इराणच्या दिशेने टॉमहॉक क्रूज हे क्षेपणास्त्र डागल्याचं आपण पाहू शकतो। तर इराण, इस्रायल, अमेरिका महायुद्धाची व्याप्ती सतत वाढते। सायप्रसमध्येही अशांतता पसरली आहे। सायप्रसमधील ब्रिटिश लष्करी तळातून धूर निघत असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे आता खबरदारी म्हणून सर्व ब्रिटिश लष्करी कर्मचाऱ्यांनी तळ रिकामी केलेत। तर इस्रायल डिफेन्स फोर्सने इराणकडून करण्यात येणारे हल्ले नाकाम केल्याचा दावा करण्यात आलाय। आयडीएफने व्हिडिओ जारी करून दावा केलाय, इस्रायलच्या दक्षिण आणि उत्तर भागात येणाऱ्या इराणच्या शेकडो ड्रोन्सला आम्ही आमच्या सीमेत दाखल होण्यापूर्वीच नष्ट केलंय। याचे व्हिडिओही समोर आलेत। इस्रायलकडून करण्यात येणाऱ्या दाव्यात इराणच्या मोठ्या हल्ल्यानं आम्ही नष्ट केलंय असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच या ठिकाणी हाय अलर्टही जारी करण्यात आलाय। दरम्यान इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। इराण अमेरिकेचे हल्ले परतवून लावतायत। इराणनेही अमेरिकेवर सतत बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली आहेत, मात्र अमेरिका सर्व हल्ले रोखते असा दावा अमेरिकेने केलाय। इराणच्या हल्ल्याचा व्हिडिओ यूएस सेंट्रल कमांडने जारी केलाय। तर आता इराणच्या प्रॉक्सी ग्रुपवर इस्रायलने चांगलंच प्रत्युत्तर दिलंय। आयडीएफनं लेबननमधील हिजबुल्लाच्या अनेक महत्त्वाच्या तळांवर हल्ला केल्याचा दावा केलाय, तर विविध ठिकाणी एकाच वेळी करण्यात आलेल्या हल्ल्याची दाहकता यावेळी हल्ल्यांच्या आवाजातून स्पष्टपणे दिसतेय। हल्ल्यामुळे या ठिकाणी धुरांचे लोट दिसतायत। आयडीएफने हिजबुल्लाच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना आता लक्ष केलं। इराणमधील इराणी माध्यमांनी हल्ल्याचा एक व्हिडिओ जारी केलाय। इराणने क्षेपणास्त्र डागल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय, तर क्षेपणास्त्र डागल्याने धुराचे लोट सध्या दिसतात। तर इराणने एकाच वेळी क्षेपणास्त्रांचा मारा केलाय।
इराणने एकाच वेळी फतेह 110 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि शाहेद 136 ड्रोन वापरून अमेरिकन आणि इस्रायल तळांना लक्ष्य केलं। या मोठ्या हल्ल्याचा व्हिडिओ देखील आता समोर आला। दरम्यान इराणकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात इस्रायलचे नागरिकही जखमी झालेत। इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात इस्रायलमध्ये मोठं नुकसान झालंय। इस्रायलच्या बिरशेवामध्ये मिसाईल हल्ला केल्यानंतर अनेक जण गंभीर जखमी झालेत। या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। यानंतर बीरशेवामध्ये इराणने हल्ला चढवलाय। बीरशेवामध्ये स्फोटांचा आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय, तर क्षेपणास्त्र पडल्यानंतर स्थानिक लोक सैरावैरा पळू लागलेत। त्यामुळे ठिकठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। इराणच्या राजधानी तेहरानमधील जागतिक वारसा स्थळ गोलेस्तान पॅलेसवर हवाई हल्ल्यामुळे मोठा फटका बसलाय। मध्य तेहरानच्या अनेक भागांमध्ये या हल्ल्याचा परिणाम झालाय। मात्र ऐतिहासिक परिसरावर झालेल्या नुकसानाचे सविस्तर मूल्यांकन अद्याप चालू आहे। अधिकारी गोलेस्तान पॅलेसच्या इमारतींना आणि कलाकृतींना झालेल्या परिणामाची तपासणी करतायत। कुवेतमध्ये अमेरिकेची 3 लढाऊ विमानं कोसळली आहेत। या घटनेबाबत इराण आणि अमेरिका यांनी परस्पर विरोधी दावे केलेत, तर अमेरिकेकडून फ्रेंडली फायर असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय। مازال يقاوم الحكم يقول لك العب ليس هناك شيء. تشيشاريتو يلعب بينيه كونتر سريعه راح تشيشاريتو شيشاريتو يلعب عرضيه